नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की चांगले असाल. तर मी विशाल आणि स्वागत करतो तुमचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या मागच्या 2-3 ब्लॉगला कमी सपोर्ट भेटल्यामुळे मी पोस्ट टाकायला ब्रेक केलं होतं, पण आता मला जर तुमचा रिस्पॉन्स भेटला तर मी ब्लॉग टाकायला कंटिन्यू करणार आहे. तर मित्रांनो, मी आलो होतो बदनापूर तालुक्यातील मालेवाडी या गावामध्ये कामासाठी, आणि या ठिकाणी आपल्या बाकी होत्या 2 हॉलच्या आणि 2 बेडरूमच्या 2 भिंती आणि 2 फुलं. तेथे जाताच मी हॉलच्या भिंतीवर पहिला हात मारायला चालू केला. हॉलमध्ये असलेल्या भिंतीसाठी मालकाने चॉईस केला होता भगवा कलर. हॉलमध्ये असलेल्या भिंतीवर मी एक हात मारून बबल भरून घेतले. हॉलमध्ये असलेल्या भिंतीचे बबल घेतले मी भरून. त्यानंतर आलो बेडरूम मध्ये आणि बेडरूमची भिंत केली मी पहिला हात मारायला चालू. बेडरूमच्या भिंतीवर मी पहिला हात मारला. त्यानंतर चालू केले सिलिंग मध्ये असलेले हे फुल. बेडरूमच्या भिंतीला जो कलर मारला तोच कलर आपल्याला या फुलाला देखील मारायचा आहे. सर्वप्रथम आपण त्या फुलाची लाइनिंग कट करून घेतली. त्यानंतर त्या फुलाचा जो प्लेन भाग होता त्याला आपण रुलरने मारायला चालू केलं होतं. आणि मित्रांनो, बघू शकता पहिल्या हातामध्येच या भिंतीचा आणि फुलाचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. बेडरूम मध्ये असलेली भिंतीला तसेच फुलाला मित्रांनो मी घेतला पहिला हात मारून, आणि त्यानंतर हॉलच्या भिंतीवर भरलेले बबलचे टचअप घेतले घासून, आणि त्या घासलेल्या बबलच्या टचअपला कलरचे टचअप घेतले करून, आणि हॉलच्या भिंतीवर डबल हात घेतला मारून. तसेच मित्रांनो, बघू शकता आपल्या बेडरूमचं फायनली लुक किती सुंदर आलेलं आहे, आणि तसेच हॉलचे सुद्धा फायनली लुक खूप छान आलेलं आहे. त्यानंतर आमची झाली होती सुट्टी आणि आम्ही निघालो होतो घराकडे. तसेच मित्रांनो, तुम्हाला हा कामावरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.